वेलकम टू द डायरी ऑफ केतकी. आज रील स्क्रोल करता करता एक रील आली. तर त्याच्यात होतं की ती मुलगी बसमधून ट्रॅव्हल करतीये आणि तिच्या शेजारी जो माणूस बसलाय, तर त्याने तिच्या मांडीवरनं हात फिरवला आणि ती हे शूट करतीये बरं का. त्याने तिच्या मांडीवरनं हात फिरवला आणि त्याच्यानंतर त्याची मजल इतकी वाढली की त्यानी हात आणखी थोडा वर केला. तिच्या शर्टमधून आतमध्ये तिच्या चेस्टला तो टच करायला गेला आणि तेव्हा ती पेटून उठली आणि तेव्हा ती त्याला मारायला लागली, काय बोलायला लागली. मुलींना हे प्रूव्ह करावं लागतंय. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही, कारण तिला ते प्रूव्ह करायला लागतं. ती जर डायरेक्टली विथआऊट एनी प्रूफ जर ती कोणाकडे गेली असती, ती म्हणली असती, की "हा असं-असं करतोय." तर मे बी तो म्हटला असता, "मी हे केलंच नाहीये." तिला ते प्रूफ गोळा करावं लागलं, की बाबा ह्याने मला असं-असं केलं आणि त्याच्यामुळं मग मी हे कंप्लेंट करतेय किंवा मी आवाज उठवतेय. तर हे खरंच म्हणजे पहिलं तिला ते स्वतःवर या गोष्टी स्वतःशी म्हणजे मला कळत नाहीये. मी ब्लँक झाली या गोष्टीवरनं. बरं, ब्लँक होण्याचं हे पण कारण नाहीये. ठीक आहे, तिने ते रेकॉर्ड केलं आणि ते आपल्याला प्रूफ भेटलं. सगळं इथपर्यंत सगळं ठीक होतं. कमेंट सेक्शनमध्ये माझी पण ती एक घाणेरडी सवय, की मी पण कमेंट सेक्शन स्क्रोल करते. पण लोकांची मेंटॅलिटी आणि लोकांचं म्हणजे जे आत्ताचं वागणं असू द्यात, त्यांना राइट टू स्पीक किंवा राइट टू एक्सप्रेस हे जे जे फ्रीडम आहे, तर त्याचा किती गैरफायदा होऊ शकतो. तर कमेंट सेक्शनमध्ये काय-काय गोष्टी होत्या, की हां, पहिलं तिने मजा करून घेतली आणि मग तिला मजा नाही आली त्यामुळे तिने आवाज उठवला. किती घाणेरडी कमेंट आहे ही. त्याच्यानंतर आणखी 3-4 अशा कमेंट्स होत्या, की ज्या अशा हिट झाल्या खूप, की किती घाणेरडी मेंटॅलिटी असते लोकांची. म्हणजे एखाद्या मुलीला जर प्रूव्ह करायला लागतंय, की बाबा ह्या-ह्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या. तर मध्ये ती घटना घडली होती बघा. हां, त्याच्यात त्या मुलीचा दोष होता. कारण तो माणूस खरंच इतका प्रामाणिक होता. त्यामुळे त्यांनी अक्षरशः त्याचा जीव घेतला. त्याने आत्महत्या केली त्या माणसाने. म्हणजे तो व्हायरल व्हिडिओ होता. त्या मुलीने व्हिडिओ शूट केला आणि बसमध्ये ते लोकं थांबले होते. गर्दी पण होती आणि त्याच्यात काही थोडाफार धक्का लागला असेल त्या माणसाचा. त्याने पर्पजफुली पण करत नव्हता. काहीच असं त्या व्हिडिओमध्ये नव्हतं आणि मे बी असू पण शकतं. पण म्हणजे गोष्ट तिथून पुढे अशी घडली, की लाजेखातीर त्या माणसाने डायरेक्टली आत्महत्या केली. काहीही होऊ शकतं, ते पण सांगता येत नाही आणि त्याच्यानंतर त्या मुलीला अटक झाली. पण इथं या व्हिडिओमध्ये इतकं इझिली दिसत होतं, की तो माणूस कसा वागतोय, कसा टच करतोय त्या मुलीला आणि त्यावेळेस त्या मुलीने व्हिडिओ काढून मग ते अपलोड केलं. तर म्हणजे मुलींना एक्सप्रेस व्हायचं किंवा तो फ्रीडम पण नाही राहिलाय, की त्या बोलतील, की हा मला त्रास देतोय. आता त्या लास्ट घटनेवरूनच आपल्याला कळलं, की बाबा तिने जर तो व्हिडिओ कॅप्चर केला आणि तिने तो अपलोड केला. त्यानंतर त्या माणसाच्या घरच्यांपर्यंत पोहोचला आणि मग त्या माणसाने आत्महत्या केली लाजेखातीर. त्याला ते सहन नाही झालं. असू पण शकतं तिने मुद्दाम केलं, फेमसाठी केलं, काहीही असू शकतं. पण मला ह्या सगळ्या घटना घडल्या, कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, मला हे नाही प्रूव्ह करत बसायचं कोणाला. पण मला आहे ना लोकांच्या मेंटॅलिटीबद्दल म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढं बोलली आहे, ह्याच्यावरून हेच वाटत असेल, की मी कुणाला तरी ही बरोबर आहे किंवा तोच बरोबर आहे. हे करायचंय मला, असं काहीच नाहीये. मला लोकांच्या मेंटॅलिटीबद्दल बोलायचंय, की लोकं किती निगेटिव्ह झालेत. लोकं त्यांना बोलायला तोंड दिलं तर ते काहीही बोलतात, काहीही. मग त्यांना इतकी मोकळीक भेटली, तुम्ही कुठल्याही व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जावा. इतक्या घाण-घाण कमेंट्स असतात. काय म्हणजे लोकांना काय वाटतंय? तुमचा चेहरा दिसत नाहीये त्याच्यावर का? म्हणजे फेक अकाउंट्स बनवून पण कितीतरी लोकं किती घाण-घाण कमेंट्स करतात. काय काय मिळणार आहे तुम्हाला? एखाद्याला डिमोटिव्हेट करून काय इतकं तुम्हाला तुम्ही जग जिंकणार आहे का? तुम्हाला कुठली त्याची ट्रॉफी मिळणार आहे का मोठी? काही गरजच नाहीये ना. चांगलं बोलता येत नाही, वाईट पण बोलू नका. मला स्वतःला इव्हन Instagramवर जेव्हा मी कुठली गोष्ट पोस्ट करते ना, माझे फोटोज असू द्यात, एखादा काही मला नाही वाटत मी असे काही जास्त कॉमेडी व्हिडिओज वगैरे पोस्ट केलेत. पण आता हे रिअल इस्टेटचे किंवा कुठल्या स्टोअर्सचे ते असेल, तर मला ती भीती असती, की ॲज अ फक्त मुलगी म्हणून नाही, मुलगा जरी असतील किंवा कोणीही असू द्या, प्रत्येकाला एक ती भीती दडलेली असते, की ठीक आहे मी सोशल मीडियावर आहे, तर मला ते हां, हे नॉर्मल आहे, की मी सोशल मीडियावर आहे त्यामुळे मला ते फेस करावं लागणार. पण का? का फेस करावं लागणार? माणसांची मेंटॅलिटी बदलू नाही शकत का? तुम्ही सोशल मीडियावर आहात त्यामुळे तुम्ही तयार राहायला पाहिजेत. लोकं निगेटिव्ह पण बोलतात, लोकं पॉझिटिव्ह पण बोलतात. पॉझिटिव्ह बोलल्यावर तुम्ही खुश होता.
पण ठीक आहे, जर एखाद्याला म्हणजे मी जर कुठलातरी कंटेंट स्क्रोल करतीये, रील्स वगैरे स्क्रोल करतीये आणि मला जर तो कंटेंट नाही आवडला, मी मी स्क्रोल करेल ना, मी पुढचं रील बघेल किंवा मी बॅक घेईल. मी माझं काहीतरी काम करत असेल. पण नाही, लोकं थांबणार, त्या रीलच्या कमेंट सेक्शनमध्ये जाणार, त्या रीलवर घाण कमेंट करणार, मग बॅक जाणार. का? का एवढा? मग तुम्हाला नाही आवडलं, तुमचा फालतूचा वेळ वाया घालवू नका. दुसरीकडे जावा, तुमचे दुसरे काहीतरी कामधंदे करा. अवघड आहे पण खरंच. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ना, ॲक्टर्स जे आहेत, ॲक्टर्स लोकं ह्या निगेटिव्ह ट्रोलिंग आहे. लोकं त्याला निगेटिव्ह पी-आर बोलतात, पॉझिटिव्ह पी-आर, काय सगळ्या टाइपची नावं दिली. पण लोकच इतकी घाण-घाण बोलतायत ना, ॲक्टर्स लोकांना खरंच खूप सहन करा. त्यांना सॅल्यूट आहे. इतकं घाण, इतकं प्रेशराईज कोण होऊ शकतं? किती घाण बोलताय तुम्ही? मला ह्या गोष्टी फक्त अशा बोलायच्या होत्या. असं हे नाही आपण सहजासहजी असं डिस्कस करत किंवा हा टॉपिक पण नाही वाटत आपल्याला डिस्कस करण्यासारखं. पण मला हे ॲक्चुअली वाटतं, की किती लोकांची मेंटॅलिटी किती बुरसटलेली झाली आहे, की ते लोकं सगळ्या ह्या गोष्टी नॉर्मलाईज करून टाकतायत. एखाद्याला वाईट बोलणं, वाईट चित्तणं तुम्हाला हे थोडी शिकवलंय लहानपणापासून. बरं आई-वडील कुठलेच वाईट शिकवत नाही, पण तुम्हाला तुमची अक्कल असली पाहिजे ना. नाही आवडत स्क्रोल करा. कशाला तुम्हाला बळच त्याला कमेंट करायची आहे, तिथे जाऊन थांबायचंय त्याला. त्यांना आणखी व्ह्यूज तरी कशाला द्यायच्यात ना मग तुम्हाला, जर तुम्हाला आवडलंच नाही त्यांचं कंटेंट तर. आणि बरं सगळेच कंटेंट काही खराब असतात अशातला भाग नाही. सो लोकांची मेंटॅलिटी कशी आहे आणि मला नाही वाटत कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर मे बी फॉरेन ठिकाणी इतकं नसेल, पण इथल्या लोकांची तरी मेंटॅलिटी आपण नाही सांगू शकत भारतातल्या लोकांची. भारत हा खरंच खूप सुंदर देश आहे. पण इथल्या लोकांची मेंटॅलिटी तुमच्या विचारापलीकडची आहे. ते कधी कुठल्या गोष्टीसाठी काय विचार करतील, हे तुम्ही सांगूच नाही शकत. सो ऑल द बेस्ट टू द पीपल इन्क्लुडिंग मी हू आर लिव्हिंग इन इंडिया. आपल्याला भरपूर काही सहन करायचंय. आपल्याला भरपूर काही असंच फेस करायचंय, जे खूप नॉर्मलाईज करून ठेवलंय लोकांनी. सो येस, ऑल द बेस्ट अँड धिस इस द एंड ऑफ माय ब्लॉग. बाय-बाय.